रामकृष्ण हरी. समाधी घेतली आळंदी भवती, शोभे सिद्ध मांदी. सन्मुख उभा अजान वृक्ष, देव देती येथी साक्ष. कीर्तन गजरी, नाम घोष चराचरी. ऐसा सोहळा ऐसा आनंद, एका जनार्दनी नाही भेद, एका जनार्दनी नाही भेद. नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या घाटावर करण्यात येतं. यावर्षी देखील माईल्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसांचा विशेष कार्यक्रम या पुण्यपावन भूमीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपणाकरता विश्वशांती दर्शन या चॅनलच्या माध्यमातून विशेष भागांद्वारे घेऊन आलो आहोत. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. सारं जग साऱ्या संतांना विश्रांती घ्यायला पंढरपुरात जावं वाटतं. मात्र ज्याच्याकडे आपण विश्रांती घ्यायला जग जातं त्याला विश्रांती घ्यायला आळंदीत यावं वाटतं. इंद्रादिदेव, ब्रह्मादिदेव आणि विश्वाची विश्रांती घ्यावयास कोठे येत असेल तर ही समाधी. इतके महत्त्व असलेल्या आपल्या या अलंकापुरीच्या भूमीचे माऊलींवरील भक्तीचा महिमा पाहूयात आजच्या आपल्या कीर्तनधारेतून. हरी राम कृष्ण हरी. विश्वी विश्वंभर परिहारची न लागे, विश्वंभर परिहारची न लागे, विश्वी विश्वंभर परिहारची न लागे, विश्वी विश्वंभर परिहारची न लागे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहारची न लागे, विश्वी विश्वंभर परिहारची न लागे, विश्वी विश्वंभर परिहारची न लागे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देव चतुर जानोनी अंतर वर्तत असे. देवाला कळलं आणि मग देवानं उत्तर दिलं. हे ज्ञान कैसे निजानावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. आणि मग उत्तरादाखल 4थ्या अध्यायातला 39 क्रमांकाचा श्लोक देवानं सांगितला. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रियः. ऐका, जगाच्या पाठीवर पवित्र गोष्ट ज्ञान आहे आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रद्धा पाहिजे. मग श्रद्धा कुठं पाहिजे? तनुमनो जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे, किंवा तुमच्या सगळ्यांच्या पाठ असलेली प्रसिद्ध ओवी. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी. मला इथं आणायचं होतं तुम्हाला. संताया भजावे साधूचे संगती तरुणोपाय, संताया भजावे सर्वस्वेसी. विठाला ऐका महाराज, ही वारी कशासाठी आहे? संसार श्रांतांना
संसार तापानं तप्त झालेल्या जीवांना वर्षाकाठी एकदा 6-7 दिवसाचा शांतीचा ओलावा शिडकावा मिळावा म्हणून हे सगळे संसार श्रांत विश्रांती घेण्याकरता या विश्रांती पथावर म्हणजे ज्ञानोबरायाच्या भेटीसाठी येतात. गोड वाक्य सांगून जातो महाराज. जगाची विश्रांती पंढरपूरला आहे. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. सगळ्या संतांनी त्याला माहेर म्हटले. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या किंवा भेटेन माहेरा आपुल. माहेर म्हणजे सासूरवासिनी लेकीचं विश्रांतीचं ठिकाण असतं. महिला मंडळ खरं आहे का खोटं आहे? सासरी तुम्ही 10 वाजता उठलं तर जमल का सकाळी? सासू म्हणेल तुझ्या बापानं हेच शिकवलंय का? तुझ्या आईनं हेच शिकवलंय का? आणि माहेरामध्ये 5 वाजता उठायची काही गरज आहे का? नाही म्हणलं लईच काम पडले पहाटे 5लाच. माहेरात दिवसभर लोळत राहिली तरी काय? खरं सांगू का, दिवसभर लोळत राहिली तरी काय म्हणण्यापेक्षा दिवसभर लोळायला मिळावं म्हणूनच माहेरला जायचं असतं. सासूरवासिनीला माहेरात 2च कामं, गिळायचं आणि लोळायचं. 3दा गिळायचं आणि दिवसभर लोळायचं. तिथं कोणी तिला उठवणार नाही कारण विश्रांती येते. मग आमच्या संतांना ती विश्रांती वाटते. ऐका आता मला पुढचा गोडवा सांगायचा महाराज. जगाची विश्रांती पंढरपुरात आहे पण पंढरपूरवाल्याची विश्रांती आळंदीत आहे. जगाला विश्रांती घ्यायला पंढरपूरला जावं वाटतं आणि ज्याच्याकडे विश्रांती घ्यायला जग जातं त्याला विश्रांती घ्यायला आळंदीत यावं वाटतं. विठाला नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी विश्रांती घ्यावया कल्पवरी. मने देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांती घ्यावया कल्पवरी विश्रांती घ्यावया कल्पवरी. नम मने देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी विश्रांती घ्यावया कल्पवरी. 84 सिद्धाला इथंच विश्रांती आहे. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. ब्रह्मादिकी तपवरिष्ठ येथेची पै केले. इंद्र येवोनी भूमिसी याग संपादिले अहर्निशी. इंद्रादी देव ब्रह्मादी देव आणि विश्वाची विश्रांती घ्यायला कुठे येत असेल तर ती ही समाधी आहे. कल्पवरी विश्रांती घ्यावया नामा म्हणे देवा तया ठाया चला. विठाला ह्या यात्रेला काय यायचं? दुसऱ्या एका प्रमाणानं सांगतो. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला पांडुरंगी प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना. इथं यायचं दुसरं काही करायचं नाही महाराज. हे मस्तक त्या समाधीला लागल याची काळजी घ्यायची. 6 दिवसात नाही झालं तर 7व्या दिवशी थांबा. मस्तक समाधीला लावण्याचा अट्टहासानं प्रयत्न करा. त्याची कारणं सांगतो. मस्तक येईल तेव्हा त्या समाधीला लावायचं, येईल तेव्हा त्या समाधीला लावायचं. एक ना एक दिवस त्या समाधीतल्या माऊलीला आपली दया आल्याशिवाय राहणार नाही. आणि दया येऊन त्यांनी एक तरी दिवस आपल्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी माऊलीचा हात आपल्या डोक्यावर पडेल त्या दिवशी आपलं तरणोपाय आणि कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला ऐका, हे डोकं कुठंही टेकायचं नाही. मी नेहमी सांगत असतो. आमच्या जोग महाराज संस्थेचे अध्यापक प्रातस्मरणीय वैकुंठवासी पूजनीय विठ्ठल बाबा घुले फार गोड वाक्य सांगायचे. मी समाधीलाच मस्तक का म्हटलं, तुकोबारायाच्या पायावरच मस्तक का म्हटलं, कुठंही टेकायचं नाही. गुरुवर्य फार गोड सांगायचे. ते म्हणायचे बुवा मस्तक शरीरातला उत्कृष्ट भाग आहे आणि पाय शरीरातला निकृष्ट भाग आहे. आणि तुम्ही पहा
परिचय कशावर आहे? डोक्यावर का पायावर? चेहरा पाहिला तर माणूस कळतो, पाय पाहून कळतो का? चेहरा पाहिला तर माणूस कळतो. आणि व्यवहारात सुद्धा पहा, एखाद्यानं चुकीचं वागला की माणसं सहज म्हणतात, अरे काय करतो, तुला काय डोकं आहे का नाही? मेंदूच तपासायचा तर डॉक्टर काय गुडघ्याचं ऑपरेशन करतील का? मेंदू तपासायचा तर डोक्याचं ऑपरेशन करतील. चापूनच पाहायचा मेंदू हात लावून तर काय गुडघ्याला बघतील का? तू बघू तुझा गुडघ्यात आलाय का? आपण विनोदानं म्हणतो ह्याचा मेंदू, पण ते उगं म्हणायचा भाग झाला. मेंदूची जागा डोकं आहे. चाणक्यानं सूत्र लिहिलं महाराज, सर्वेंद्रियाणाम नयनम प्रधानम सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. सर्व अवयवात प्रधान अवयव डोकं आहे. मग हे पवित्र डोकं ज्या पायावर टेकायचं आहे ते पाय आपल्या डोक्यापेक्षा पवित्र आहेत का याची खातर जमा करून मगच तिथं डोकं टेकलं पाहिजे, कुठंही नाही. मग ही समाधी डोक्यापेक्षा नाही, हे सगळे डोके निर्माण करणाराच्या डोक्यापेक्षा पवित्र आहे. विठाला विठाला हे सगळे डोके घडवणारा ब्रह्मदेव आहे. आणि त्या ब्रह्मदेवाला सुद्धा इथं डोकं ठेवायची इच्छा निर्माण होते, एवढी ही समाधी पवित्र आहे. मग तिथं डोकं ठेवायचं. ऐका, हे व्यवहारातलं सांगतो, इथं तर ठेवायचं, पण व्यवहारात जर कुठं ठेवायची वेळ आली तर त्याच चरणांवर डोकं ठेवायचं जे चरण आचरणानं पवित्र झालेले आहेत. आचरणानं पवित्र झालेल्या चरणावर डोकं ठेवा, फायदा फार मोठा आहे. साक्षात ब्रह्मदेवाला देखील जिथे नतमस्तक व्हावंसं वाटतं इतकी पवित्र जागा म्हणजेच माऊलींची ही समाधी. या माऊलींनाच वंदन करून आजच्या कीर्तनधारेच्या भागात इथेच थांबूयात. भक्तिरसानं भारलेले असेच कीर्तनधारेचे कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. रामकृष्ण हरी. ज्ञानाचं काठिण्य सांगितलंय किंवा परमात्मा किती दुर्लभ आहे ज्ञानोबरायांनी सांगितलंय. तो बुद्धीचा विषय नाही, तो मनाचा विषय नाही, इंद्रियाचा विषय तर फार लांबची गोष्ट आहे. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिघे, इंद्रिया किरजोगे होईल काय.